तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव विदेश आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता जात आहोत एकविरा मंदिर, गगनगिरी महाराजांचं मठ आणि महाडचा गणपती. तर चला तुम्हाला थोडा प्रवास पण दाखवतो. आमची पूर्ण टोळी तयार होऊन बसली आहे. फक्त हा एक व्यक्ती तयार झालेला नाही आहे. भरपूर विनवणी केल्यानंतर हा आंघोळीला गेला, तयार होऊन आला आणि त्यानंतर मग आमचा प्रवास सुरू झाला. सकाळच्या या सुंदर निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही सगळे पोचलो महाडला श्री वरदविनायकचं दर्शन घेण्यासाठी. तर हा आहे महाडच्या श्री वरदविनायकचा प्रवेशद्वार आणि हा आहे मंदिराचा गेट. सकाळ सकाळी फार गर्दी नसल्यामुळे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जवळच्या तलावाजवळ पोचलो. सुंदर असं तलाव आहे, अगदी संत असणारं पाणी. तिथे गेल्यानंतर आमचा हा छोटासा फोटो सेशन चालू झाला. इकडे एक फोटो सेशन होतं आणि बाजूला दुसरं एक फोटो सेशन चालू होतं. फोटो सेशन कंप्लीट झाल्यानंतर आम्ही उसाचा रस पिऊन निघालो. आमची ही टोळी थोडीशी मौज मस्ती करत निघाली आहे एकविऱ्याचं दर्शन घेण्यासाठी. तर दर्शन घेण्यापूर्वी आम्हाला इथे छोटंसं एक ड्रायव्हिंग स्कूल बघायला मिळालं. अगदी आमचे दीपेश साहेब रिस्क घेऊन, विश्वास दाखवून आमच्या लाडक्या बहिणीला गाडी शिकवत होते. चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने. तर असंच प्रवास करता करता आम्ही पोचलो एकविरा आईच्या पायथ्याशी. हे आहे एकविरा आईचं प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून आत गेल्यावरती आम्ही आमची बाईक पार्किंग केली. पार्किंग केल्यानंतर आम्ही पायथ्याजवळ पोचलो. पायथ्याशी पोचल्यावरतीच या चिमुकलीचं दर्शन झालं. वर जाताच एका आजीने आमच्या मित्राला अडवलं, ज्याच्या खिशातून कधी पैसे निघत नाहीत. त्याला आज 2 रुपये द्यावे लागले. तो हम यहाँ पर आए हैं. See this guy, See that guy, buffalo. तर असंच मस्ती करत आम्ही एकविराचं दर्शन घेतलं. तर एकविरा आईचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो खोपोलीला श्री गगनगिरी महाराजांच्या मठात. सुरुवातीला दिसणारी ही सुंदर बिल्डिंग आणि वरून दिसणार आहे रम्य असं दृश्य. तर आम्ही सगळे आणखीन थोडा वेळ तिकडे थांबलो. त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर अशा प्रकारे हा व्लॉग इथेच संपला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.